मस्त छान. गौरीधरांचं बरोबर आहे. त्याच वर्षी आलेला प्रेमाची गोष्ट अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांची भूमिका असलेला चित्रपट होता. मी पाहिलेला आहे, उदयनी आणि मी पाहिलेला आहे प्रेमाची गोष्ट. या पुढचं गझल सुरेश भट यांची. एल्गार, रूपगंधा, रंग माझा वेगळा यासारख्या अनेक काव्यसंग्रहातल्या रूपगंधामधली गझल आहे. संगीतकार सी रामचंद्र किंवा रामचंद्र चितळकर. चित्रपट घरकुल 1970. सी रामचंद्र मुंबईत आले होते अभिनेते व्हायला, नट व्हायला, पण त्यांना सहाय्यक अभिनेत्यावरतीच समाधान मानावं लागलं. पुढे ती कामं मिळण्याची झाली तेव्हा ते कामाच्या शोधात सोहराब मोदींना भेटले. त्यांनी त्यावेळेला हिट असलेले मीर साहेब नावाच्या एका संगीतकाराशी त्यांची ओळख करून दिली. या मीर साहेबांना स्वरलिपी लिहिता येत नसे आणि गायकांना गाऊन दाखवता पण येत नसे. त्यामुळे मग हा जो मिळालेला नवीन सहाय्यक आहे त्याच्यावरती ते खुश झाले की हे नोटेशन्स लिहितात, गाऊन दाखवतात. मीर साहेबांचे अनेक चित्रपट भगवान आबाजी पालव किंवा भगवान दादा यांच्याकडे असत. ते त्यावेळचे यशस्वी गल्लाबरू चित्रपट देणारे म्हणून, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची अनेक कामं या मीर साहेबांमुळे थांबलेली असायची. मग जेव्हा मीर साहेबांनी यांची ओळख त्यांच्याशी करून दिली त्याच्या पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. भगवान दादा आणि सी रामचंद्र यांनी पुढे काय काय केलं ते. सी रामचंद्र हे मास्टर कृष्णरावांचे शिष्य, म्हणजे एकलव्यासारखे शिष्य. आणि हुगन नावाचा एक संगीत कलाकार होता जो पाश्चात्य संगीत हिंदुस्थानी वाद्यांवरती वाजवत असे आणि त्याच्याकडून कल्पना घेऊन पाश्चात्य उडती चालीची गाणी आपल्या देशी सिनेमामध्ये आणण्याचं श्रेय सी रामचंद्र यांच्याकडे जातं. ऐकूया मूळ स्वर आशाताई भोसले यांचा. आपल्यासमोर सादर करतील मीराताई भावे.